दे इथे फोन बघू मी. अरे मी खरंच नाही हो का त्या मुलीला, ऐकून तरी घे माझं. नाही ऐकायचं मला काय. अरे माझ्या मित्राला प्रँक करवते माझ्यावरती, स्कॅम झाला माझ्यावरती. कसला स्कॅम? मी काय मूर्ख आहे काय? थांब 1 मिनिट. हेलो. हेलो मैम, मैं बजाज फाइनेंस से बोल रहा हूँ। आपकी मंथली ईएमआई स्टार्ट होने वाली है, इसलिए आपका हिनैच मैंडेट ऑथराइज करना जरूरी है, जिससे आपकी मंथली ईएमआई ऑटोमेटिकली आपके बैंक अकाउंट से डेबिट होगा। मैं आपको व्हाट्सएप पर एक बजाज फाइनेंस का एपीके फाइल भेज रहा हूँ, आप बस उसे इंस्टॉल करके अपनी डिटेल सबमिट कर दीजिए। ओके ओके करती हूँ. अरे काय ओके ओके करती हूँ, हा स्कॅम आहे खूप मोठा. तू चुप बस. तू नुसतं स्कॅमच करतोय सकाळपासून. बजाज फायनान्सचे एम्प्लॉईज कधीच तुला व्हॉट्सअपवरती एपीके फाईल लिंक नाही पाठवत. हे ई नॅच मॅन्डेट ऑथोराइज करायच्या नावाखाली तुझं बँक अकाउंट खाली करायची प्लॅनिंग आहे. तू डिटेल तर फिल करशील, पण तुझा बँक अकाउंट खाली होईल आणि फोन तुझा हॅक होईल. आणि हा, जर तुम्हाला पण ई नॅच चॅट करायचं असेल तर बजाज फिनोच्या ऑफिशियल ऍप वरून करा. हे तुम्हाला गुगल प्ले स्टोर किंवा ऍपल ऍप स्टोर वरती मिळेल. हाय, बरं झालं तू आलास. काय स्कॅम केलाय तुम्ही मीरवरती? स्कॅम? कसला स्कॅम? आज तर मला बोलला रिया नावाची पोरगी मला आवडते. तुला त्या स्कॅमर पासून सेव्ह करण्यासाठी मी सगळे चॅट पाठवले आणि फोटो पण पाठवले रियाचा. चेक करून घे. आणि मी खरंच कोणत्या रियाला ओळखत नाही. हे घे तुझा फोन. मी तुला ना खरंच वैतागल्या. तुला काय करायचंय ते कर. भाई मस्त वाट लावलीस रे. अरे बेबी ऐकून तरी घे.